पैठण इथे 9 ते 11 मार्च या दरम्यान नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार आहे। संत एकनाथ महाराजांच्या समाधीस्थळावर होणाऱ्या या सोहळ्यासाठी जवळपास 15 लाखापेक्षा अधिक भाविक आणि 700 दिंड्या दाखल होण्याची शक्यता आहे। भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। 1000पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी तैनात असतील, तर भाविकांनी काळजी घ्यावी असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी केलेलं आहे। भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये किंवा कुठल्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त निर्माण केलेला आहे, ज्यामध्ये एक पोलीस अपर पोलीस अधीक्षक आहेत, एक पोलीस अधीक्षक आहेत, 2 पोलीस इन्स्पेक्टर आहेत, जवळपास 40 अधिकारी, 450 कर्मचारी, होमगार्ड्स 250 आणि त्या व्यतिरिक्त एक RCP प्लाटून आहे। नेहमी जे स्वयंसेवक असतात त्यामध्ये आम्ही जवळपास 250 स्वयंसेवक अधिकचे यावेळेस वाढवलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावेळेस आम्ही ड्रोनच्या द्वारे सुद्धा या पूर्ण दिंडीचं आम्ही निरीक्षण करणार आहोत।